नमस्कार मंडळी, आणि आपण आज आलेलो आहोत कानिपनाथला. बाकी काय म्हणताय तुम्ही, कसे आहात, हसताय ना? तर चला, आज आपण जाणार आहोत कानिपनाथला. खूप सुंदर असं वातावरण आहे आणि संध्याकाळचे 6 वाजत आहे. आम्ही निघालेलो आहोत कानिपनाथ गडावरती. तर चला, खूप सुंदर असं मंदिर तर आहे. आपण जाऊया आपण गडावरती. आमच्याबरोबर कोण कोण आहे पहा तुम्ही पण. तर भेटूया डायरेक्ट आपण मंदिरामध्ये. तर आता पाहू शकताय, इथं मंदिराच्या परिसरात आम्ही आलेलो आहे आणि पाहू शकता इकडं दाद्या आणि जानू अगदी पळतच गेलेली आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत. चिवडी चाललेली आहे आपली पुढे आणि आम्ही पाठीमागे. सोना, मी, हे आहेत, दाजी आहेत, सगळे आम्ही चाललेलो आहोत पाठीमागे. आणि खरंच पायऱ्या चढताना असं जाणवतं की खरंच आपण रोज एवढं तरी ट्रेकिंग म्हणा केलं पाहिजे. आणि पाहू शकता या ठिकाणी आता आम्ही वरती आलो आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे. तर चला, मंदिरामध्ये मोबाईल काय अलाउड नाही, तिथं सूचना लिहिलेली आहे. जसं जमल तसं शूट करूया आणि तुमच्याबरोबर ती शेअर करूया. तर हा मंदिराचा आहे आजूबाजूचा परिसर. तर पहा आता, मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे खूप सुंदर असा तर परिसर आहे. मेन म्हणजे तर या ठिकाणी आहे शांतता आणि सगळेजण वरती येऊन निवांत रिलॅक्स होऊन बसलेले आहेत. हे आहे कानिपनाथाचं मंदिर आणि असं सनसेट होत आहे ना, त्यामुळं इतकं भारी वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का कानिपनाथ हे नाव कसे काय पडले आणि का पडले म्हणून? तर माझ्या माहितीनुसार किंवा मला माहिती जे आहे ते मी तुमच्याबरोबर ती शेअर करते. नवनारायणनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिपनाथ हे नाव पडले. तर श्री कानिपनाथांनी प्रदीर्घ काळ नादसंप्रदायाचे काम केले, सर्व धर्मांचे संस्कृतीचे रक्षण केले, म्हणून त्यांना कानिपनाथ असे, म्हणजे या गडाला कानिपनाथ असे नाव पडले. आणि कानिपनाथ हे नाव का पडले? हत्तीच्या कानातून आलेले आहेत. त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झालेला आहे, त्यामुळे त्यांना. तर आता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला सगळा तुमच्याबरोबरती शेअर केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या साईडला सनसेट होत आहे, तर सनसेट आपण लगेचच पाहूया. आणि इकडं पाठीमागच्या साईडला जर पाहिलं तुम्ही तर छोटी मोठी मंदिरंसुद्धा आहे. महादेवाचं देखील मंदिर आहे इथे आणि लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे सुद्धा छोटंसं गार्डनसुद्धा आहे. तर हा परिसर पाहताय ना तुम्ही, हा परिसर आहे मंदिराच्या पाठीमागचा आणि खूप सुंदर असं दृश्य इथून दिसतं. आणि हा मंदिराच्या पाठीमागून सुद्धा रोड आहे, अख्खा डोंगराळा भाग आहे. आणि हे जे तुम्ही पाहताय हा रोड आत्ता झालेला आहे. खूप सुंदर हा रोड आहे आणि पाठीमागं थोडंसं कच्चा रोड आहे, पण मंदिरापर्यंत वरतीपर्यंत हा रोड आलेला आहे. म्हणजे मंदिराच्या दोन्ही साईडने हा रोड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथून जर पाहिलं तुम्ही तर पूर्ण तुम्हाला इथून दिसतं. आणि म्हणलं तर सनसेट तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. मला छान हे दृश्य आवडलं, म्हणून मी आपल्या कॅमेऱ्यामध्ये हे म्हणजे थोडक्यात व्हिडिओ मी घेतलेला आहे आणि मला वाटलं आपल्या फॅमिलीवरती शेअर करावं म्हणून. तर कसं वाटलं नक्की. तर खूप सुंदर असा परिसर आहे. सर्वात महत्त्वाचं शांतता आहे, स्वच्छता आहे, सगळी व्यवस्था आहे. आणि इथं मंदिराच्या पाठीमागे महादेवाचं सुद्धा मंदिर आहे. आणि
तर आता पहा, हे आहे पूर्ण नवनाथांचं मंदिर आणि प्रत्येकाचं नाव तुम्हाला खाली या ठिकाणी दिसत असेल. आणि आपण कानिफनाथला आलो की जे मेन मंदिर आहे त्या मंदिराच्याच पाठीमागं सुद्धा हे मंदिर आहे, नवनाथांचं मंदिर आहे. जर तुम्ही कधी आलास तर ते पाहायला विसरू नका. आणि हे मंदिर तुम्ही पाहता हे कानिफनाथांचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं रंगपंचमी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. अगदी या ठिकाणी उरूस असतो कानिफनाथांचा आणि रंगपंचमीचा सुद्धा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने इथे असतो. जर तुम्हाला कधी जमलंच तर एकदा नक्कीच रंगपंचमीच्या दिवशी या ठिकाणी या आणि तो आनंद तुम्ही घ्या. तर चला आपण हे आजूबाजूचा परिसर मी तुमच्याबरोबरती शेअर केला. तर आतमध्ये काही मोबाईल अलाउड नव्हता. मी बाहेरूनच तुम्हाला मंदिर वगैरे दाखवलेलं आहे. आता आरतीची वेळ झालेली होती, परंतु आम्हाला सुद्धा निघायचं होतं कारण की सनसेट तुम्हाला दाखवलेला आहे. आणि आता आम्ही खाली उतरत आहे, जे की चढताना सुद्धा तुम्हाला मी दाखवलं. तर पायऱ्यांची थोडी हाईट असल्यामुळे चढायला थोडंसं हेवी जातं, परंतु उतरताना काहीच वाटत नाही. आता खाली आल्यानंतर ना आम्ही प्रसाद वगैरे सर्व काही घेतलं आणि आता निघणार आहोत. तर जाऊया आपण मंदिरात आणि घेऊया दर्शन. तर मंदिर म्हणताल तुम्ही तर हे आहे दत्ताचं मंदिर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर चला घेऊया दत्तांचं दर्शन. तर आता हा तुम्ही वरून जो डोंगर पाहताय तर या साईडनीच ना लोक बरेचसे ट्रेकिंग करण्यासाठी येतात. आणि पावसाळ्यामध्ये म्हणताना एक नंबर असं वातावरण ह्या डोंगराचं दिसतं. तर आपण ना यावर्षी मी प्रयत्न करेन की पावसाळ्यामध्ये तुम्हाला ह्याचा छान असा व्ह्यू दाखवण्याचा. तर बघूया आता कसं जमेल काय. आणि तुम्ही पाहू शकताय की वरून सगळी घरं अशी छोटी छोटी टिबुकली दिसत आहे. आणि आता हे तुम्ही म्हणताल हे काय, तर हे आहे छानपैकी असं आपलं चाफ्याचं झाड. आणि पानं कुठंही दिसत नाही, परंतु चाफ्याचा सुगंध पूर्ण दरवळलेला आहे आणि खूप सुंदर अशी फुलं. तर चला आम्ही आता निघणार आहोत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.